कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 कवरदा हरे विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय शांती ब्रह्म एकनाथ महाराज की जय मुक्ताई माते की जय भक्ति सम्राट नामदेव महाराज की जय सच्चिदानंद सद्गुरु श्रीपाद बाबा महाराज की जय संत सच्चिदानंद सद्गुरु श्रीपाद बाबा महाराज की जय सद्गुरु रामदास बाबा महाराज की जय सद्गुरु रोहिदास बाबा महाराज की जय सद्गुरु नारायण बाबा महाराज की जय सद्गुरु नाना बाबा महाराज की जय श्री राम जय राम जय जय राम 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 रघुपति राघव राजा राम श्री राम जय जय राम रघुपति राघव राजा राम श्रीरंग पावन सीताराम जपले तो प्यारे प्यारा नाम श्री राम जय जय राम जपले तू प्यारे प्यारा नाम श्री राम जय जय राम 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 आज पंधरवड्याची एकादशी षष्टीला एकादशी नाही का आणि आज मकर संक्रांत सुद्धा आहे आज आनंदी आनंदाने गोड दिवस सुद्धा आहे आणि ही सेवा मजर पामाराकडे आलेली आहे नाही का पहिली पण ह्या नवीन वर्षाची सुरुवात आम्हीच केली नाही का? आणि हे पण दुसरी पण आम्हीच केली हा पूर्ण महिना आम्ही लोकांना दिलीच नाही सोय करायची काय खायची नाही का 31 पण आम्ही आणि तिळगुळाची सेवा पण आम्ही नाही का मकर संक्रांतीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा धन्यवाद हा तिळगुळ नाही का म्हणजे जसं सद्गुरूंना कसं आपण चिटकून राहायला पाहिजे तिळासारखं गुळ म्हणजे आपले सद्गुरू आणि तीळ म्हणजे आपण त्यांचं कधीही त्यांना सोडलं नाही पाहिजे तसंच म्हणून ही ओवी घेतलेली आहे जय म्हणून जाणते गुरु भजीजे तेने कृतकार्य होईजे जसे मुळ सिंचने शाखा पल्लव संतोषती मज हृदयी सद्गुरु तेने तारीला हा संसार पुरू म्हणून विशेष अत्याधरू विवेकावरी नाही का अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र जिथे नांदतो ज्ञान राजा सुपात्र तयाटविता महापुण्य राशी नमस्कार माझा श्री सद्गुरु ज्ञानेश्वरांची गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः म्हणून जाणते गुरु भजीजे नाही का म्हणजे म्हणून हा शब्द म्हणून म्हणजे जे काही चांगलं होत असतं ना म्हणून आपण म्हणून बोलतो पुढे काहीतरी चांगलं घडत असेल म्हणून मी तुला सांगते म्हणून असं जाऊ नको म्हणून तू तसं कर चांगलं होण्यासाठी हा म्हणून हा शब्द दिलेला आहे नाही का म्हणजे म्हणून जाणते गुरु भजीचे
म्हणजे ज्यांना जाण आहे त्याची, सद्गुरुरायांची, त्यांनी या सद्गुरूंना भजायला सांगितलंय. आपण प्रत्येक गोष्ट जाणूनच करतो नाही का, प्रपंच पण आपण जाणून करतो. मग आपण गुरु का नाही जाणून करायला पाहिजे? पाहिजे ना हो करायला. हा, जसं आता मूळ येते आणि ही परंपरा आपली मुळा अनादी काळाची परंपरा, हा मुळापासून चालू झालेली म्हणजे मूळ नाही का. ब्रह्मा, अत्री, दत्त, नारायण, लक्ष्मण, बलभीम, सख्यानंद, शांतामाई, बंडोबा बाबा, केरोबा बाबा, श्रीपाद बाबा, रामदास बाबा, नारायण बाबा, रोहिदास बाबा, नाना बाबा. म्हणजे तो एक मला अभिमान आहे की माझ्या गुरूंचा पण इथे फोटो आलाय. सुरुवातच ब्रह्मापासून आणि शेवट माझ्या गुरुपर्यंत झालेले बघा. म्हणजे किती आनंद आहे नाही का. ती मालिका, जशी परंपरा, आपले खापर पंजोबा आपले पण तशीच आहे. खापर पंजोबा, पंजोबा, आजोबा, मग बाबा, तशी ही परंपरा आम्हाला लाभलेली आहे. बोलतात ना, धन्य धन्य ती परंपरा सद्गुरुरायांची, झाली त्वरा सुरवरा विमान उतरायांची. धन्य धन्य ती परंपरा सद्गुरुरायांची, झाली त्वरा सुरवरा विमान उतरायांची. पदोपदी अपार झाल्या पुण्याच्या राशी, पदोपदी अपार झाल्या पुण्याच्या राशी. धन्य धन्य ती परंपरा सद्गुरुरायांची, झाली त्वरा सुरवरा विमान उतरायांची. म्हणजे ही अशी परंपरा नाही का. सद्गुरु आणि श्री गुरु आणि गुरु म्हणजे आता पदोपदी आपल्याला गुरु भेटतात, पण ते मार्ग दावतीलच असं नाही ना. आता प्रत्येक ठिकाणी गुरु आहे नाही का, पण ते काही भामटे पण गुरु आहेत. हा, पण जी सद्वस्तू दाखवणारा, सच्चित आनंद अशी ती वस्तू दाखवणारा म्हणजे सद्गुरु. आणि अशी वस्तू दाखवणारा माझा श्रीपाद बाबा, त्यांनी आम्हाला ही वस्तू दाखवली नाही का. म्हणून आम्ही त्यांना जाणतो. जरी आपल्याला त्याचे उपकार नाही फेडता आले ना तरी चालतील, पण त्यांची केलेल्याची जाण मात्र पाहिजे आपल्याला, की आपल्यासाठी कोणीतरी केलंय, एवढा त्रास सहन करून घेतलाय नाही का. आणि हे सर्व श्रेय जी आपल्याला ही एकादशी मिळालेली आहे पंधरवड्याची, दर पंधरवड्याला आपण बसतो इथे आणि आपल्यासाठी नाही तर इतर कोण यारे यारे लहान थोडं नाही का बोलतो, म्हणजे त्यांच्यासाठी सुद्धा आहे. आणि आपल्याला कसं लोकांपर्यंत हा उपदेश द्यायचा आहे नाही का. बाबांनी सांगितलं इथे बसून नारदाची गादी आहे, तिथे बसून 2 शिव्या दिल्या तरी चालतील, पण काहीतरी बोला 2 शब्द. पण आपण कसं श्रीपाद बाबांना शिव्या द्यायच्या नाही ना, ते आपल्यापेक्षा मोठे आहेत. ही शिव्या देऊन चालणार, पण नारदाची गादी इथे माणसाने खरंच बोललं जातं. आणि ही जी एकादशी सेवा त्या हनुमान मंदिरापासून चालू झालेली आहे, गावापासून आपल्या. आणि ह्या एकादशीचं श्रेय सगळं आमच्या जय हरी बाबांना जात आहे, कारण त्यांना ती सेवा घेतली नसती म्हणजे तिथे फक्त बोलणं आणि मंदिरातून जाणं होतं, ना फराळ भेटायचा ना काय नाही. आमचे असे मोठे बाबा आम्हाला बोलले की ही सेवा जय हरी बाबांनी घेतली, जर त्यांनी घेतली नसती तर आपण इथं या नारदाच्या गादीवर बसलोच नसतो नाही का. बोलतात ना, वाट दावी त्यांच्या पुण्या नाही पार, वाट दावी त्यांच्या पुण्या नाही पार. होईल उपकार अगणित, होतील उपकार अगणित. वाट दावी त्यांच्या पुण्या नाही पार, वाट दावी त्यांच्या पुण्या नाही पार. त्यांनी वाट दाखवली आपल्याला. जर त्यांनी मनावर घेतलं नसतं तर ही एकादशी काय, आपण कोण कुठे असतो नाही का. आत्या कुठे, चेतना, मीनाताई कुठे, म्हणजे आम्ही कोणीच एकमेकांना भेटू शकलो नसतो
जर त्यांना तसं ते स्वतःला त्यांनी त्याग करून घेतला स्वतःचा, मोठ्या बाबांनी त्यांनी असं किती बहुतांनी त्याग केल्या त्या गोष्टीचा, की मला त्याची जाण म्हणून आता फळ भेटतंय नाही का आपल्याला. नाहीतर आपण इथे त्यांनी जर म्हणावं की तर आपण इथे बसलोच नसतो. तिथपर्यंत म्हणजे ही जुनी मंडळी ही अजूनही आपल्या बरोबर आहेत नाही का. म्हणजे या जुन्या मंडळीला पाहून आपल्याला श्रीपाद बाबांची आठवण होते. म्हणून माझं हृदय सद्गुरू असं सांगितलंय. त्यांनी काय सांगितलंय की आपल्या हृदयातच सद्गुरू आहे. आणि जेव्हा ही सुरुवात सद्गुरूंची जसं मूळ असतं तसं आपण रोपटं एखाद्या मातीत लावतो. फक्त बीज असतं ते, आणि त्याची वाढ नंतर रोपात होते, अंकुरात होते, अंकुर फुटतो, त्यांना पानं फुलं सर्व बहरतो तो नाही का. तसंच आपल्यालाही श्रीपाद बाबांनी आपल्या सद्गुरूंनी तसं करून ठेवलेलं आहे नाही का. बोलतात ना, इवलेसे रूप लावी आले द्वारी, त्याचा वेलू गेला गगनावरी, मोगरा फुलाला फुले वेचितासी बहुरू कळी असे आला. असं करून आपल्याला आपल्या सद्गुरूंनी ठेवलेलं आहे. आणि जर आपण गुरु केला आणि तो गुरु कशासाठी केला तर ज्ञान, विज्ञान तर सगळीकडे भरलेलं आहे, पण ज्ञान कुठे आहे. ज्ञान समजणं कठीण होतं आपल्याला. मी पण असेच प्रत्येक जण बोलतो आपण की कोणी बैठकीला जातं तर त्यांना हा दुसरा गुरु केला, असं प्रत्येकजण आपापला अनुभव सांगत असतो. तसंच माझ्या पण वाटेला तसंच झालेलं होतं की आमच्या इथे तर देवाला तर नॉट अलाउड, म्हणजे नाहीच मानलं जात होतं. कारण मी एक बौद्ध म्हणून देवाला म्हणजे आमच्या घरातच आणलं नव्हतं. गणपती बाप्पाला मी जाम मानायची, तरी पण तिथे नव्हतं, नाहीच बोलायचे ते. एकदा असंच झालं ना, सांगायचा मुद्दा असा की मला देव कळला नाही का. त्याचं असं झालं की आमची 6 डिसेंबरला चैत्यभूमीवर आम्हाला जायचं होतं आणि आमच्या घरातली सगळी गेली का. तर आणि खूप लाईन होती तिथे आणि मी त्या लाईनीत पाठीमागेच राहिली. तर तिथे ते बाकड्यावर बसलेले असतात लेडीज का, आणि माझ्या गळ्यात ना काळा दोरा होता. आणि आमच्यात कसं असं देवाला कुठला देवाचा फोटो नाही, काय नाही. आणि त्या दोऱ्यामध्ये गणपती होता छोटासा असा. त्यांनी काय केलं, तो असं खेचूनच घेतला माझ्या गळ्यातला दोरा. मला राग आला. मी बोलले की दोरा का खेचता तुम्ही. तो बोलतो नाही, हे नाही चालत, हे नाही जायचं तिथे घालून. मग मी तशीच पाठीमागे फिरली आणि म्हटलं मग रागच आला, मी पुढे गेलीच नाही तिथून का. आणि मग घरी आली. आई बोलली तू काय, म्हणजे आमच्या भाषेत बोलली, तू काय आली तिथे. मी बोलली अरे पण मी गळ्यात तर त्यांनी नीट सांगायचं ना मला की काढ दोराने. डायरेक्ट केलं, मी काढणारच नव्हती, डायरेक्ट खेचला. म्हणजे असं कसं की नाही बोलतं तसं नाही चालत, आपल्याला नाही चालत. देव आपल्या घरात बोलतं तर मग त्यांनी सांगायचं ना तसं की बाबा हा तू स्वतः दोरा काढ. आणि मी काढला पण नसतं जरी त्यांनी सांगितलं तरी नाही काढला असता. तेव्हापासून मी मनात असं ठरवलं की मी कुठे जाणारच नाही तुमच्याबरोबर, ना दादरला जाणार ना कुठे 14वी जयंतीला जाणार. आणि काय घडलं काय माहिती नाही, माझी इच्छाच होत नव्हती आणि मला देवांवर जास्त विश्वास होता. पण इथे सांगतात ना आता की आपुला तो एक देव करून घ्यावा, तेने विना जीव सुख नव्हे. ते सुख मला तिथे भेटलं नव्हतं. पण एक दिवस असा आला की माझ्याच भाग्यात म्हणजे मी हे आले, राजचे पप्पा आले तेव्हा त्यांच्या बरोबर आली इथे. म्हणजे 20व्या वर्षी झालं आमचं लग्न, प्रेमाने का होईना पण झालं. आणि त्यांच्या रूपाने जो बोलतात ना सद्गुरू, त्यांच्याच रूपाने मला घेऊन आला. आणि इथे गावात आम्ही आलो. तेव्हा गावात काय होतं तर सर्वीकडे म्हणजे 96 साली आम्ही आलो इथे, 96 साली आलो. आणि बघतो तर काय सर्व शांत गावात. बाबा आमच्या मोठ्या बाबांच्या घरात सर्व भजनाचा आवाज, कीर्तनाचा आवाज. मी म्हटलं असं का, तर म्हटलं नाही ते सगळे माळकरी आहेत. आमच्या घरात पण बाबा माळकरी होते, आई चंद्राबाई, 3 जण सगळे माळकरी होतो. पण
बरं झालं म्हटलं, मला इथे देव भेटला माझा, जो मी हरून बसलेली, आणि मला जे पाहिजे ते मिळालं म्हटलं इथे. चला, बोलतात ना, ज्या सुखा कारणे ज्या सुखा कारणे देव वेडावला, ज्या सुखा कारणे देव वेडावला, वैकुंठ सोडून संत सदनी राहिला, वैकुंठ सोडून संत सदनी राहिला. म्हणजे जे सुख आपल्याला भेटत नव्हतं ते मला इथे सुख मिळालं. आता मी हे लाईव्ह आहे, मी माझ्या लोकांना सांगू इच्छिते, मी आमच्या लोकांना सांगू इच्छिते की बाबा देव आहे, नाही का, देव आहे, देव आहे, हृदयी मंदिरी शोधून पाहे, देव नाटला नाना परी, भरून उरला चराचरी. तर मी हे सांगू इच्छिते त्यांना की बाबांनो, आपला म्हणजे बोलतात ना, जे देशासाठी लढले ते अमर हुतात्मे झाले, पण जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती आणि देह कष्टविधी परोपकारी सांगितलेलं आहे ना का. आणि ही परंपरा मला लाभली आणि मी इथे बसली ते ह्या मोठ्या लोकांमुळेच, नाही का. आमचे मोठे बाबा आहे, जयहरी बाबा आहे, सत्यवान महाराज आहे, दळवी महाराज, सगळी जुनी लोक जे ते होते म्हणून आपल्याला हा ठेवा मिळाला. बोलतात ना, तुका म्हणे होता ठेवा, तो या भावा सापडला. जो आपल्या नशिबात असतं, जे आपल्या भाग्यात असतं तेच आपल्याला भेटेल, आणि ते मला भेटलं, नाही का. कारण आम्ही दैवाचे दैवाचे, आम्ही दैवाचे दैवाचे, आम्ही दैवाचे दैवाचे, आम्ही दैवाचे दैवाचे. दास श्रीपादरायाचे, दास रामदास सरायाचे, आम्ही दैवाचे दैवाचे, आम्ही दैवाचे दैवाचे. जर आपल्या भाग्यात आपले राष्ट्रसंत सद्गुरु श्रीपाद बाबा आले नसते तर आपण इथं नसतोच. कारण केरोबा बाबांपर्यंतच हे नाम होतं, नंतर पण श्रीपाद बाबांनी ते आपल्याकडे न ठेवता आम्हाला दिलं. सेवितो हा रस वाटितो अनेका, नका होऊ रानभरी. म्हणजे त्याने आपल्याला हा ठेवा दिला सांभाळायला, नाही का. असे आमचे सद्गुरु श्रीपाद बाबा. काय म्हणावं त्यांना, केले उपकार सांगू मी काय, केले उपकार सांगू मी काय, बाप न करी ऐसी माय, देखियली त्यांचे पाय, दिले अक्षय अभय दानगा. केले उपकार सांगू मी काय, बाप न करी ऐसी माय. म्हणजे आता जरी आपले आई वडील नसले, त्यांनी जरी आपल्याला जन्म दिला तरी सांभाळणे मात्र संतांनी, नाही का. हा संतांचा आपल्याला जे मिळाले संतांकडून, नाहीतरी संत काय हे ओळखायला सुद्धा आम्हाला नव्हतं माहिती, संत काय आहे. पण आमच्या सद्गुरूने ते संतांची ओळख करून दिली, नाही तर भगवंताची सुद्धा ओळख करून दिली, नाही का. की तुझं आहे तुझं पाशी, परी तू जागा चुकलाशी. आपण ते जागाच चुकलेलो होतो, पण आपल्याला त्यांनी त्या स्वतःची आपल्या स्वरूपाची ओळख करून, भगवंताची ओळख करून दिली की तुझ्या हृदयातच सद्गुरू म्हणजे हृदयातच भगवंत आहे. पण तुला ते ती निज वस्तू दाखवायची असेल तर तुला संतांना शरण जावं लागेल. कारण संताविना प्राप्ती नाही, ऐसे वेद देती ग्वाही, ऐसे वेद देती ग्वाही, ऐसे वेद देती ग्वाही. तेनी साधती साधने, तेनी साधती साधने, तुटती भावाची बंधने, तुटती भावाची बंधने, तुटतील भावाची बंधने.
कारण हा भवरोग लागलाय आपल्या पाठी, नाही का? पुनरुपी जननम पुनरुपी मरणम पुनरुपी जननी जठरे शयनम. जो हा पुन्हा पुन्हा जन्माला यावे, पुन्हा पुन्हा मरावे, नाही का? तसा आपल्याला हा भवरोग, मग या भवरोगापासून आपल्याला सद्गुरूंनी आपल्यासाठी काय केलंय? तर जेव्हा सुवीनबाई नाळ कापते तेव्हा आई वेगळी आणि मुलगा वेगळा, तर ते नाळ जोडण्याचं काम आपले सद्गुरू करतात, नाही का? बोलतात ना, सद्गुरू वाचुनी सापडेना सोय आणि धरावे ते पाया आधी आधी. मग त्यांनी आपल्याला देव दाखवला. जर त्यांनी असं केलं ना, आपल्या भाग्यात आले नसते तर आपण इथे नसतो. त्यांचे उपकार किती किती, हा काय सांगू संतांचे उपकार, मज निरंतर जागविती. काय द्यावे त्यांचे व्हावे उतराई, ठेवितो हा पायी जीव तोडा. असं करून ठेवलेलं आपल्या संतांनी. जरी जीव नाही ठेवता आला तरी चालेल, पण त्या केलेल्याची जाण मात्र ठेवा, नाही का? आपल्यासाठी खूप काही केलंय त्याने, आपल्याला असा मोक्ष दिलाय. हा नाहीतरी आपण कुठे भरकटत होतो. हा या ठिकाणी आपल्याला नारदाच्या गादीवर येऊन त्यांनी बसवलं, नाही का? किती काही केलं. हा आता त्या दिवशी केरोबा बाबांच्या कार्यक्रमात त्यांनी सांगितलं की 1 लिटर दुधाची किंमत, ते 2 म्हणजे गाईच्या दुधाची किंमत, म्हशीच्या दुधाची किंमत अशी सांगितले. पण आईच्या दुधाची किंमत काय द्याल? आम्हाला आईच्या दुधाची किंमत तर आम्ही आई असतानाच दिली, पण आम्हाला आमच्या सद्गुरूंनी उराशी लावून पाजीला आम्हा अमृताचा घोटून, उराशी लावून पाजीला आम्हा अडचणीतून शोधून काढली भल्याची ओ वाट, अडचणीतून शोधून काढली भल्याची ओ वाट. उराशी लावून पाजले आम्हा अमृताचा घोट, उराशी लावून पाजले आम्हा अमृताचा घोट. मोजता येत नाही जगाच्या मापाला, मोजता येत नाही जगाच्या मापाला. एवढं प्रेम दिलं श्रीपाद बाबानं, एवढं प्रेम दिलं रामदास बाबानं. ज्ञानोबाची सांगितली ख्याती लवलाई, ज्ञानोबाची सांगितली ख्याती लवलाई. आमुचे मत तुम्हा काही सांगणे नाही, आमुचे मत तुम्हा काही सांगणे नाही. मोजता येत नाही जगाच्या मापानं, मोजता येत नाही जगाच्या मापानं. एवढं प्रेम दिलं श्रीपाद बाबानं, एवढं प्रेम दिलं रामदास बाबानं, श्रीपादा प्रेम दिलं नारायण बाबानं, जय हो. एवढं प्रेम दिलं रोहिदास बाबानं, एवढं प्रेम दिलं नाना बाबानं. एवढं प्रेम दिलं की त्यांचं काही करून जरी चामडं केलं आपल्या शरीराचं तरी कमीच आहे, नाही का? आपण या दिवा गावातच आपण त्यांचा उद्धार करू शकतो. बाकी इतर ठिकाणी माहिती नाही, पण ह्या दिव्यागात आमचे बाबा बोलतात ना, इथे जसं बोलता येईल तसं बोला, जसं तुम्हाला, कारण ही शाळा आहे, नाही का? इथेच शिकायचं आहे. इथे कोणाला मोठं होऊन, इकडनं सगळे मोठं होऊन गेलेली आहेत. आपले गुरुवर्य कितीतरी इथूनच शिकून गेलेले आहेत, नाही का? कीर्तनकार झालेत, प्रवचनकार झालेत. पण इथे आपल्याला का जेवढी माहिती असेल तेवढी द्यायची आपल्याला माहिती. अनुभवाचे बोल इथे बोलायचे, नाही का? जसं अनुभव बोलतात ना, कसं बोटाने, आमची बारकी आई बोलते ना, कसं बोटाने दाखवू तुला रे घे अनुभव गुरुच्या मुला, नाही का? तसा अनुभवाचे बोल आपल्याला इथे सांगितलंय. प्रत्येकाला अनुभव आलाच असेल, नाही का? आपल्या गुरुने आपल्याला एवढा अनुभव आणून दिलाय. हा म्हणजे मरण काय, जन्म मरण, एक तर 3 गोष्टी दुर्लभ सांगितल्या आहेत. एक तर जन्म मरण, दुसरं संत भेटी आणि तिसरं मोक्ष, नाही का? आपला जन्म होईलच असं नाही. बोलतात ना,
99,999 मधला एक जन्म मिळाला मनुष्याचा. हा, आणि जर आपण तो वाया घालवला, त्या मनुष्य देहात आपण भगवंताचं नामस्मरण केलं नाही, तर आपलं काय उपयोग? हा, कारण आपल्याला गुरुच सांगतात, बोलतो ना, गुरु विना कोण बताए बाट गुरु बिना कोण बताए बात. बड़ा बड़ा कठिन है यमघाट यमघाट गुरु विना कोण बतावे बात. कारण एकच असं आहे गुरु की आपल्याला तो मार्गावर दाखवतात, नाही का? मार्ग दावणे गेले आधी दयानिधी संत ते, आणि तेनेची पंथे चालू जाता न पडे गुंता कोठे काही. आपल्याला अशा मार्गावर आणून ठेवलंय की तिथे गुंत्याचा प्रश्नच येत नाहीये. असं आपल्या सद्गुरूने आपल्याला त्या मार्गावर आणून ठेवलेलं आहे. आणि त्यांचे उपकार आपल्याला खूप आहेत की काही करून विसरता येत नाहीत, नाही का? आणि बाबा बोलतात, मला विसरलं तरी झालं, कसं विसरून चालू आम्ही तुम्हाला? कारण तुम्हाला ज्या ज्या ठिकाणी जातात त्या ठिकाणी तुम्ही आम्हाला दिसता. आणि जरी नाही राहिलं तरी तत्वाने ते आमच्या बरोबरच आहेत. आम्हाला कधी असं कमी पडू दिलं नाही आमच्या बाबांनी. एवढं प्रेम दिलं आम्हाला बाबांनी, नाही का? मग तो जन्ममरणाचा फेरा चुकवण्याचा असेल तर तुम्हाला संतांना शरण जावं लागेल. कारण संताविना सांगितलंय प्राप्ती नाही. हा, ऐसे वेद देती गाई, त्याने साधती साधने तृप्तिभावाची बंधने. मग तो भवरोग आहे. असा भाव पुन्हा जन्माला यावं, पुन्हा मरायचं, पुन्हा जन्माला, पुन्हा मरायचं. हा, आणि या बोलतात ना, नरदेहा येऊनी हानी केली, एक मनुष्य जात सकळ जन्मताच भजनशील सांगितलेले. मग तुम्ही आईच्या गर्भात असताना ते भजन चालूच होतं, नाही का? हा, आणि ते भजन बाहेर आल्यावर विसरलं तया थोर झाली हानी, आणि चुकतील पुन्हा तेच चुकतील कानी लक्ष 84च्या पुन्हा तेच, पुन्हा आपण तेच करतोय, नाही का? कारण याच देही होईल देवाचे भजन सांगितलेलं आहे. याच देहात येऊन आपल्याला भजन, नाही ते पक्षू काय पाप पुण्य जाणती ते तर उत्तम मध्य भोग भोगती. त्यांना काय कळलं असतं? भगवंताने सगळ्यांना जन्माला घातलाय, किडी मुंगांपासून तर ब्रह्मदेवापर्यंत सगळ्यांना त्याने जन्माला घातलाय, नाही का? पण ते हे ज्ञान काही लोकांना माहिती नाहीये. हा, जर आपल्याला माहिती, आपण खूप परम भाग्याचे, नाही का? हा, आपण भाग्यात आपल्या जर श्रीपाद बाबा नसते आले त्या गोष्टी काही घडल्या नसतात. देव काय ते आम्हाला काय आम्ही दैवाचे दास पंढररायाचे, दास श्रीपाद रायाचे, दास रामदास रायाचे. आम्ही दैवाचे सांगितले, नाही का? आहेच. आणि आम्हाला अभिमान आहे आमच्या श्रीपाद बाबांचा. असं कुठे काही, किती गुरु आहे, किती सद्गुरू आहे, पण आम्हाला जे काही दिलं नाम, ज्यांच्या नामाने खुलतो माझा मुखडा, ज्यांच्या नामाने खुलतो माझा मुखडा, श्रीपाद बाबा माझ्या काळजाचा तुकडा, रामदास बाबा माझ्या काळजाचा तुकडा. त्यांच्या नामाची कीर्ती आहे थोर, नाव घेऊन मी झालो विभोर. त्यांच्या नामाचा अनुभव रगडा, श्रीपाद बाबा माझ्या काळजाचा तुकडा. नाम घेऊन झालो मी धन्य, सार्थक झाले कोटी जन्माचे पुण्य. या संसारातून झालो मोकळा, श्रीपाद बाबा माझ्या काळजाचा तुकडा.
तुकडा त्यांच्या भक्तीमध्ये आहे आनंद मला लागला नामाचा छंद त्याने बदलवली त्याने बदलवली त्याने बदलवली माझी जीवन कळा श्रीपाद बाबा माझ्या काळजाचा तुकडा रामदास बाबा माझ्या काळजाचा तुकडा माझ्या बाबाने केली कृपा दृष्टी सारी ब्रह्ममय झाली सृष्टी जन्म मरणाचा फेरा चुकविला श्रीपाद बाबा माझ्या काळजाचा तुकडा रामदास बाबा माझ्या काळजाचा तुकडा नारायण बाबा माझ्या काळजाचा तुकडा रोहिदास बाबा माझ्या काळजाचा तुकडा नाना बाबा माझ्या काळजाचा तुकडा काळजाचे तुकडे आहेत ते आपल्याला कारण ह्या संसारातून झालो मी मोकळा आपल्याला संसारातून मोकळच केलंय आपल्याला बाबा नाहीतर आपल्याला सांगतो संसार करून प्रपंच करून परमार्थ करावा पण आपल्याला संसारात नुसतं दुःख आणि दुःखच आहे कुठे सुख आहे सुख आहे का पण या परमार्थात मात्र सुखच सुख आहे इथे या थकलेल्यानं जरी आपण इथे बसलो तरी तो क्षीण नाही होता कामा नये असं आपल्याला परमार्थ आहे बोलतात ना आता कुठे धावे मन आता कुठे धावे मन आता कुठे धावे मन आता कुठे धावे मन भाग गेला शीण भाग गेला भाग गेला शीण गेला आता म्हणजे मनाला त्याने भाग्या मेला शिमग्या अवघा झाला आनंद आनंद अवघा झाला बोला वहिनी बोला अवघा झाला से आनंद अवघा झाला से आनंद भाग गेला 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 भाग गेला 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 भाग गेला 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 भाग गेला 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 आता कुठे धावे मन म्हणजे आता कुठे मनाला कंट्रोल मध्ये ठेवलंय नामाने काय का हे मन ना चंचल आहे मन करारे प्रसन्न सर्व स्थितीचे कारण सांगितलंय नाही का हे मन जिथे आपण नजर ठेवू तिथे प्रत्येकाचा विचार आपापल्या मनानुसार बदलत असतो मग हे मन आपल्याला नको नको मना गुंतू माया जाळ काळा आला जवळी ग्रासावया नाही का काळाची बाहुली पडेल बाई जेव्हा सोडविन तेव्हा माय बापा म्हणजे त्या गुंतो आपण या संसारात हे मन गुंतय आणि इथे कोणाचंच कोणी नाही सांगितलेलं आहे तरी पण आपण या मायामध्ये गुंतलेलो आहे नाही का बोलतात ना नाही कुणाचे कुणी तुझे नवे रे कोणी नाही कुणाचे कुणी तुझे नवे रे कोणी अंती जाशील एकल्या प्राण्या माझे माझे म्हणून अंती जाशील एकल्या प्राण्या माझे माझे म्हणून प्राण्या मायेचा बाजार प्राण्या मायेचा बाजार या मायेचा बाजार आहे नाही का आपण त्याच्यात गुंतत चाललोय पण या परमार्थात आपण सुटत चाललोय नाही का त्याच्यात गुंतो याच्यातून आपण मुक्त होतो आपण मुक्त नाही तर आपण जीवन मुक्त म्हणून होतं जे दुःखाची
परम सुखाची, दुःखाची आत्यंतिक. हा, आणि परम सुखाची प्राप्ती, डबल बोल. अत्यंत दुःखाची निवृत्ती आणि परम सुखाची प्राप्ती. हा, असं करून त्या दुःखाचं नायनाटच केलंय. हा, दुःखच आम्हाला ह्या परमार्थात सांगितलेलं नाही. तरी पण आहे, पण तरी आपण नामाने ते दुःख घालवतो. तरी आपला चेहरा 15 दिवसातून ताजा तवाना दिसतोच. कुणी असं दिसत नाही की बाबा हिचा चेहरा पडलाय, तिचा चेहरा पडलाय. नाही, कारण आपण भजन तेवढं. बाबा मोठे बाबा बोलतात, मी आमची वार्ता चालते की गेल्या वेळी बाबांना आम्ही बघायला गेलेलो, चष्मा ऑपरेशन झालं तेव्हा मी बोलली बाबांना की बाबा मला एक प्रश्न, म्हणजे जो आपण बोलतो ना, आपण इथून काही जो अनुभवला येतं की मला कंठी प्रेम दाटे नैनी निरूप, मला तसा भाव कंठापर्यंतच येतो, नैनी नीरच लोटत नाही ना. तर आत्याला पण विचारलेला प्रश्न, आत्याला पण मी बोलली की ते होईल ग, होईल, जरा तो अजून भजन कर, अजून चिंतन कर देवाचं. आपण कसं आता इथे येतो, एकादशीला बसतो, पुन्हा घरी जाऊन आपला संसार, पुन्हा त्या संसारात गुरफटतो, नाही का. पक्षी अंगणी उतरती, ते का गुंतून राहतील, पण आपण गुंततो. हा, आपण त्याच्यात गुंततो, आपल्याला तेवढा विसर पडतो त्याचा, तेवढा पुरता. पुन्हा तसंच आता माझी सेवा कधी लागलेली, चेतनदादाने हनुमान जयंतीला वाटतं काहीतरी कार्यक्रम होता, अविनाताईचं कीर्तन होतं, आमच्या दोघींचं लागलेलं होतं. मी बाबा बोलले, मोठे बाबा बोलले काय नाही, चिंतनाकडे लक्ष दे, चिंतन जास्त करायचं, चिंतन होईल, आज न उद्या तरी होईल, पण ते कंठापर्यंत त्याला डोळ्यातनं असू यायला वेळ लागेल. आपण मग मी बोलून तरी काय बोलू की अष्टसात्विक जोपर्यंत आपल्या अंगात ते उतरत नाही तोपर्यंत आपण काय लोकांना सांगायचं. तसं भाव, कारण भावाविना भक्ती विना मुक्ती आणि बळे विना शक्ती बोलू नये. मी खरंच सांगते, जोपर्यंत माझा भाव होत नाही ना तोपर्यंत मी ते सांगू शकत नाही की अष्टसात्विक भाव काय असतात. ज्यांना होत असेल त्यांनीच सांगावा. तिथपर्यंत आपली काय चिंतन तिथपर्यंत जाऊ शकलं नव्हतं आणि मी तो प्रयत्न करतेच आहे, करत होती. एवढंच लगेच चेतनदादांनी सेवा दिली मला की मी आईला पण रेणुका माऊलीला बोलायची की आई काय होतं काय माहिती, आजकाल म्हणजे जास्त असं जेवण करताना काही करताना सतत चिंता, म्हणजे चिंतनच असतं, चिंता नाही. चिंतन चित्ताला लावी मनाचे मनाला, उन्मानीच्या सुखार्थ भेट देतो पांडुरंग. कसं झालं म्हणजे आपण कुठेतरी कमी पडतोय. आपण लोकांना इथे कम्पेअर करायचं नाही की तो माझ्या पुढे गेलाय, कारण विनाताई आहे, तुम्ही चेतन दादा आहे, आपले डॉक्टर आहे कुणाल महाराज, वैभव महाराज, म्हणजे तरुण पिढी आहे, आताची तरुण पिढी. आम्ही जुन्या काळच्या, आम्हाला म्हटलं जाऊ दे, पुढे जात आहेत, चांगलं करतायत, अजून पुढे जाऊ दे. पण आम्हाला असं वाटतं की आम्ही तुमच्या बरोबर, आम्ही तुमच्या बरोबर, आम्ही तुमच्या बरोबर देवा दर्शी अवतार, दर्शी अवतार. तुम्ही ब्रह्मा सर्वगत, जय हो. तुम्ही ब्रह्मा सर्वगत, आम्ही ऋषी मुनी संत, आम्ही ऋषी मुनी संत, आम्ही तुमच्या बरोबर, आम्ही तुमच्या बरोबर, आम्ही तुमच्या बरोबर देवा दर्शी अवतार. तुम्ही होते राम राजा, तुम्ही होते राम राजा, आम्ही वानरांच्या फौजा, आम्ही वानरांच्या फौजा, आम्ही तुमच्या बरोबर, आम्ही तुमच्या बरोबर, आम्ही तुमच्या बरोबर देवा दर्शी अवतार. तुम्ही नंद बाळ, तुम्ही झाले नंद बाळ, आम्ही झालो रे गोपाळ, आम्ही झालो रे गोपाळ,
अवतार तुम्ही उभे विटेवरी तुम्ही उभे विटेवरी आम्ही झालो वारकरी आम्ही झालो वारकरी आम्ही तुमच्या बरोबर आम्ही तुमच्या बरोबर आम्ही तुमच्या बरोबर देवा धरिसी अवतार जनी माने शारंगरा जरी म्हणे शारदरा आम्हावरी कृपा करा आम्हावरी कृपा करा आम्ही तुमच्या बरोबर आम्ही तुमच्या बरोबर आम्ही तुमच्या बरोबर देवा धरिसी अवतार बघा देवाला अवतार घ्यावा लागला तसंच आपल्या श्रीपाद बाबांना सुद्धा अवतार घ्यावा लागला नाही का बोलतात ना अवताराला आला धर्मरक्षणाला अवताराला आला धर्मरक्षणाला प्रेम दिले तुझ्या भक्ताला रे वेड्या भक्ताची वेडी माया रे भाऊराया वेड्या भक्ताची वेडी माया रे भाऊराया सोनियाच्या काठी उजळल्या ज्योती सोनियाच्या काठी उजळल्या ज्योती ओवाळी ते भाऊराया रे वेड्या भक्ताची वेडी माया रे भाऊराया वेड्या भक्ताची वेडी माया रे भाऊराया बघा हे भक्त आपण भक्तच बनून राहायचं नाही का आपण श्रीपाद बाबांची लेकरं आहेत ना तर लेकरच बनून राहायचं बाबा नाही व्हायचं बाबांचा अधिकार फक्त आपल्या श्रीपाद बाबाला आहे कारण त्यांनी आम्हाला जो जगण्याचा पाया असं दाखवलंय सोप्पत सोप्पं की आम्हाला असं करून ठेवलंय या आम्हाला इथे बसण्याची सुद्धा परमिशन नव्हती स्त्रियांना पण तेही आम्हाला करून दिलेलं आहे नाही का असं आम्हाला देव कुठे हेही दाखवून दिलेलं आहे हा माझं हृदय सद्गुरू सांगितलेलं आहे हा कारण देव माझा अंतरात्मा गुरु माझा परमात्मा देव माझा अंतरात्मा गुरु माझा परमात्मा लगीन लावलं जीवा शिवाला शिवाला सुखी आहे मी माझ्या घराला घराला सांगना माऊली माझ्या बाबाला बाबाला सुखी आहे मी माझ्या घराला श्रीपाद दैसा रामदास नारायण दैसा रोहिदास श्रीपाद दैसा रामदास नारायण दैसा रोहिदास योग सांगता माझ्या नानाला नानाला सुखी आहे मी माझ्या घराला घराला सांगता माऊली माझ्या बाबाला बाबाला सुखी आहे मी माझ्या घराला बाबा म्हणे विसरा मला विसरू नका माझ्या नामाला बाबा म्हणे विसरा मला विसरू नका माझ्या नामाला निरपटेला माझ्या कानाला सुखी आहे मी माझ्या घराला घराला सांगना माऊली माझ्या बाबाला बाबाला सुखी आहे मी माझ्या घराला अनाथापराधी पतित आगला परी नका करू पाय भेदला
कल्पाय मेघला रुसवा नको माझ्या मनाला सुखी आहे मी माझ्या घराला सांगा माऊली माझ्या बाबाला सुखी आहे मी माझ्या घराला सुखी आहे मी माझ्या घराला. म्हणजे आपल्या बाबांना निरोप की मी सुखी आहे. हा सांगतं की आहे सुखी. आपण बोलतात ना, लाडकी लेकमी संतांची हो, लाडकी लेकमी संतांची, मजवर कृपा बहुतांची, मजवर कृपा बहुतांची, लाडाची लेकमी संतांची हो, लाडाची लेकमी श्रीपदांची. म्हणजे ही परंपरा आपली नाही का, आणि ही परंपरा आपल्याला भेटली हा आपल्या भाग्यातच होती हा, म्हणून ती भेटली. आणि ही परंपरा अजून आपल्या हरिपाठामध्ये पण आहे नाही का. बोलतात ना, आदिनाथ गुरु, आदिनाथ गुरु, आदिनाथ गुरु सकळ सिद्धांचा, सकळ सिद्धांचा, मचिंद्र तयाचा मुख्य शिष्य मचिंद्र तयाचा, मचिंद्र तयाचा मुख्य शिष्य मचिंद्र तयाचा. मचिंद्राने बोध, मचिंद्राने बोध, मचिंद्राने बोध गोरक्षाची केला, गोरक्ष ओळला, गैनी प्रती गोरक्ष ओळला, गोरक्ष ओळला, गैने प्रती गोरक्ष ओळला. मग गहिने नाता गैनी प्रसादे निवृत्ती दत्तार आणि ज्ञान देवासार चोजविले. बघा ती पण एक परंपरा आहे हा. म्हणजे आदिनाथ गुरु सकळ सिद्धांचा त्यांनी मचिंद्राने बोध केला, गोरक्षाची गोरक्ष ओळला, गहिनी प्रसाद आणि गहिनीने निवृत्ती दाताने ज्ञान देव महाराजांना. म्हणजे त्यांची ही परंपरा, मग तिथपासून ती परंपरा आणि ही परंपरा का वेगळी नाही, एकच आहे. आपण परमभाग्याचे आहोत नाही का. आहे का चुकाचं? आणि आपण बाहेर देवाला शोधतो नाही का. आणि देव का असा भेटायचं नाही का, देव का बाजारचा भाजीपाला आहे का. हा देव अशाने पावायचा नाही रे, देव काय बाजारचा भाजीपाला नाही रे, नाही रे बाजारचा भाजीपाला नाही रे. म्हणजे देव का बाजारचा भाजीपाला आहे का. केला दगडाचा देव त्याला वराड्याचा देव, हो त्याला वराड्याचा देव. केला सोन्याचा देव त्याला चोरांचा बेव, हो त्याला चोरांचा बेव. केला लाकडाचा, केला मातीचा देव त्याला पाण्याचा बेव, हो त्याला पाण्याचा बेव. देव अशाने पावायचा नाही रे, देव काय बाजारचा भाजीपाला नाही रे, नाही रे. म्हणजे देव काय बाजारचा भाजीपाला आहे की तुम्हाला भेटेल. त्यासाठी आपल्याला सद्गुरूंना संतांना शरण जावं लागेल, आणि संतांशिवाय आपल्याला प्राप्ती नाही असं मी सांगितलेलं आहे. कारण संत सज्जना, संत काय सांगू सुख आपणा बारीकेत येते नाही हा. सांगू सुख संत संगतीचे काय सांगू सुख आपणा पारिखे नाही तेथे, आपणा पारिखे नाही तेथे. साधू थोर जाना, साधू थोर जाना, साधू थोर जाना, साधू थोर जाना, साधू थोर जाना कलियुगी, साधू थोर जाना कलियुगी, साधू थोर जाना, साधू थोर जाना, साधू थोर जाना, साधू थोर जाना. इथे पण जाण्याला सांगितलं, साधू संतांना जाण्याला सांगितलंय का. बोलतात ना साधू थोर जाणं सांगितलंय, कारण साधू बोध झाला
तो नुरोनिया ठेला आणि ठाईचा मुरला अनुभव कापुराच्या वाती उजाळल्या ज्योती आणि ठाईचं समाप्ती झाली तैसे. म्हणजे आपल्याला कुठे जायची गरजच नाही. आपल्याला भगवंताचे नामस्मरण नामसंकीर्तन साधन पै सोपे आणि जळतील भुप्पे जन्मांतरीची ठाईचं पैसुनी करा एक चित्त आवड या अनंत आळवावा सांगितलं. म्हणजे कुठे जायची गरज नाही. जिथे आपण झोपेतून उठलं तरी आपण देवाचं नामस्मरण करायचं. आपल्याला संसारातून नामस्मरण बोलतात ना, हरी उठता बसता हरी बोला, हरी घेता बोला, हरी कांता बोला. म्हणजे आपल्याला सांगितलं की हरी हरी हा शब्द, हरी हरी हा मंत्र शिवाचा आणि तया मोक्ष. म्हणजे आपल्याला मोक्ष मिळतो नाही का त्याने. आणि आपल्याला जर मोक्षाची प्राप्ती करायची असेल तर सद्गुरू वाचून सापडण्यास सोय. म्हणजे त्या सद्गुरूचे जर तुम्ही चरण स्पर्श केले तर तुम्हाला हा अनुभव कळेल. नाहीतर बोलाची कडी आणि बोलाचाच भात कोण खाऊन या तृप्त झाला. म्हणजे इथे नुसतं आपल्याला सांगायचं बोलायचं म्हणून असं बोलायचं नाहीये. ज्याला कट्टर असा अनुभव आलेला आहे. मी बोलली ना की मला अजून तो कंठापर्यंत येतो पण माझ्या ते डोळ्यापर्यंत अश्रुवात नाही. तोपर्यंत मी काय असतं सात्विकाचे भाव सांगू शकत नाही की आपल्याला जे उगाच काय बोलायचं, जे आहे ते खरं इथूनच बोलायला लागेल आपल्याला. हा, आणि जो देव दाखवलेला आहे नाही का, आणि जे मूळ आहे आपलं ते पक्षी आपण झाडावर बसतात खातात, तसं आपल्याला जे झाडाने दिलेलं आहे. झाड काय करतं तर कार्बन आपल्याकडे ठेवतं आणि ऑक्सिजन आपल्याला देतं. तसं आपल्या सद्गुरूने आपल्यासाठी जे त्रास करून घेतलेला आहे आणि त्याची जाण म्हणून आपण त्या सद्गुरूच्या काही चामडं केलं, काही जीव दिला तरी ते कमीच आहे नाही का. असं आपल्याला तिथे बसवलेलं आहे, त्या पदवीवर बसवलेलं आहे. आमच्या श्रीपाद बाबांना पण तेवढा त्रास झालेला आहे. हा, आणि देव दाखवलं. देव कुठे नाही, जगीत आहे. आपण बोलतो ना, हे विश्वची माझं घर भरला गण दाट. मग प्रत्येक वस्तू असे देवाने देव नटला नाना परी सांगितलेलं आहे नाही का. आणि आपण कुठे बसतो, आपण कुठे बोलतो त्या देवाला, कुठे बसतो. ह्या लोकांना कळायला पाहिजे की देवाला जर जाणायचं असेल, जर देव ओळखायला असेल तर आपल्या स्वतःची ओळख करून घ्या. आपण कोण आहोत, आपणच देव आहोत. आणि ज्याच्याकडून आपण आलो आहोत देवाकडून, आपल्याला तिथेच जायचंय नाही का. जसं समुद्राचं पाणी, नदी, तलावा तिथे, म्हणजे समुद्राचं पाणी शेवटी समुद्रालाच जाऊन मिळतं. तसं आपण देवाकडून आलो आहोत, आपण देवाकडेच जायचंय. मग हा आटाटोप कशाला. हा, मग तुम्हाला हे इथे बघा, आपल्याला जे सांगितलंय देवाने, म्हणजे भगवंताची ओळख करून, भगवंताची प्राप्ती करून याच देहात मिळतात, याच देही याची डोळा आणि भोगू मुक्तीचा सोहळा सांगितलेला आहे. म्हणजे ह्याच देहात होईल देवाचे भजन, अन्यथा देवाचे मंदिर, देह देवाचे मंदिर, हात आत्मा परमेश्वर, हात आत्मा परमेश्वर, देह देवाचे मंदिर, देह देवाचे मंदिर. जशी उसात हो साखर, तसा देहात हो ईश्वर, जसं दुधामध्ये हो जोडी. जसे दुधामध्ये हो लोणी, तैसा देही चक्रपाणी, देह देवाचे मंदिर, देह देवाचे मंदिर. म्हणजे मूळ आहे देव, आपलं देव देहातच आहे. म्हणजे मूळ देह आपला. हा, मी ओवी घेतलेली की माझं मनोणी जाणते ने गुरु भजिजे, तेने कृत कार्य होईजे, जैसे मूळ सिंचने सहजे, शाखा पल्लव संतोषिती. माझा हृदयी सद्गुरु, त्याने तारीला हा संसार करू, मनोणी विशेषात्या करू विवेकावरी. झालेली सेवा मी संत श्रीपाद बाबा, संत रामदास बाबा, संत रोहिदास बाबा, संत नारायण बाबा, संत नाना बाबा यांच्या चरणी समर्पित करते. आणि हा
प्रवचन सेवेला इथेच पूर्णविराम देतो. कुंडली कवर्ता हरी विठ्ठल